सो हाय हॅलो नमस्कार, मी शिवप्रभा आनंदी तुमचं परत एकदा स्वागत करते माझ्या यूट्यूब शॉर्ट्समध्ये. तर आजचा जो व्हिडिओ आहे तो डॅन्ड्रफ कंट्रोल कसा करता येईल याच्याशी रिलेटेड आहे. तर हा प्रॉब्लेम सगळ्यांनाच असतो आणि प्रत्येक सीझनमध्ये हा प्रॉब्लेम आपल्याला जाणवत असतो. यामुळे आपले एक्सेस हेअर फॉलसुद्धा होतो. सो हा डॅन्ड्रफ कसा कंट्रोल करायचा आणि त्याच्याविषयी काय काय स्टेप ज्या मला माहिती आहेत, जे की मी स्वतः माझ्या केसांवरती ट्राय केलेलं आहे, तेच मी तुम्हाला आज तुमच्याशी शेअर करणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. सो तुम्हाला खूप एक्सेस डॅन्ड्रफ असेल, खूप जास्त डॅन्ड्रफ असेल आणि तो काही केला जात नसेल, तर तो कंट्रोल कसा करायचा, तर त्याविषयी मी तुम्हाला आज थोडी माहिती देणार आहे. तर आपण जो रेग्युलर शॅम्पू वापरतो तो न वापरता आपल्याला वीकमधून एकदा तरी जो मेडिकेटेड शॅम्पू आहे, जो की अँटी फंगल आहे आणि फंगलशी जो रिलेटेड आहे, तो शॅम्पू आपल्याला वापरायचा आहे. जेणेकरून डॅन्ड्रफ जो आहे तो कंट्रोल होण्यास, लवकर कंट्रोल होण्यास मदत होईल. ही स्टेप तुम्हाला 1 मंथसाठी किंवा 2 मंथसाठी फॉलो करायची आहे, जेणेकरून तुमचा जो डॅन्ड्रफ आहे तो मुळापासून कंट्रोल होण्यास मदत होईल आणि तुमचे हेअरफॉल जो आहे, जो डॅन्ड्रफमुळे होत आहे, तोही कंट्रोल होण्यास नक्की मदत होईल. सो आणि दुसरी जी स्टेप आहे किंवा दुसरा जो उपाय आहे तो आहे, तुम्ही जो शॅम्पू वापरताय तो तुम्हाला पाण्यामध्ये मिक्स करूनच वापरायचा आहे. तुम्हाला खूप जास्त गरम पाणी घेऊन तो मिक्स करून वापरायचा नाही किंवा खूप थंड पाणी घेऊन तो मिक्स करून वापरायचा नाही. नॉर्मल जे मीडियम कोमट पाणी असेल ते तुम्हाला घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये हा शॅम्पू मिक्स करून तो पूर्ण स्काल्पला लावून ठेवायचा आहे. 2 ते 3 सेकंद तुम्हाला तो लावून ठेवायचा आहे आणि नंतर तुमचे केस जे आहेत ते वॉश करायचे आहेत. आणि तिसरी जी स्टेप आहे ते तुम्ही किमान सॅलॉनमध्ये एकदा जाऊन स्काल्प जी आहे ती क्लीन करून घ्यायची आहे. जे कोणी असतील हेअर स्टायलिस्ट किंवा जे कोणी असतील हेअर कट जे करतात, त्यांच्याकडून तुम्हाला हेअर एक डीपली क्लीन करून घ्यायचे आहेत, जेणेकरून तुमचा जो फंगल इन्फेक्शन आहे ते कंट्रोल होण्यास तुम्हाला नक्की मदत होईल. जर माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, कमेंट, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. आणि अशीच नवीन माहिती जर तुम्हाला माझ्याकडून हवी असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच.